जय शिवराय मित्र शेतकरी मित्रांनो, माझं नाव मकरंद गुरुनाथ गिरे, राहणार उमरा, तालुका माऊळ, नांदेड जिल्हा. आज आपण बायो 4 याबद्दल आमच्या ताई फील्ड एक्झिक्युटिव्ह आहेत, ते जराशी बायो 4 बद्दल सांगाल. नमस्कार, मी उमऱ्यातून चंचल तेजस बेहरे. मी इथे सेवाचा आणि आपल्या गावची कृषीताई म्हणून काम करत आहे. तसंच मी यांच्या शेतात सत्यविजय सातव यांच्या शेतामध्ये बायोचार कशा पद्धतीने करायचे ही महिलांना माहिती दिली. तसेच बायोचार हा एका एकर मध्ये एका कोपऱ्याला शेतामध्ये कायमस्वरूपी करून ठेवला एक खड्डा. तर त्याच्यात आपण प्रत्येक पिकाच्या अवशेष जे आहेत ते जाळू शकतो नेहमी करता. जसं तुरीचे फणकट आहे, कुठलेही अवशेष असो जे शेतामध्ये पलाट्या वगैरे जे अवशेष आहे त्याच्यापासून आपण तो बायोचार तयार करू शकतो. तसेच इथे जे असा या पद्धतीने आपण 5 फुटाची गोलाई व 2.5 फूट खोल असा त्रिकोण भागाचा खड्डा करावा. त्याच्यामध्ये जसं की आपण जर पलाट्या टाकल्या तर ते पलाट्या जाळल्या आणि त्याच्यानंतर भिजवल्यानंतर ते एका जागी जमा झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे तो कोळसा आपल्याला काढून घ्यायला सोपा जातो आणि तसेच त्याच्यामध्ये कोळसा तयार व्हायला पण ती जागा व्यवस्थित आहे. म्हणून या पद्धतीनेच खड्डा करावा. या पद्धतीने खड्डा केला तर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही. असं साधारणतः शेतकरी शेतातच काम करतो, तो या पद्धतीने खड्डा करून स्वतः तयार करू शकतो. यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही आणि खर्च नाही येता जमिनीमध्ये कार्बनचे प्रमाण वाढवण्यात मदत भेटते आपल्याला. कार्बनचे प्रमाण का वाढवावे, कारण तर आता कार्बन नसल्यामुळे आपल्या शेतामध्ये पिकाचे बरेच प्रकारचे रोग येत आहेत. तसेच पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगापासून पण जमिनीत जर जमीन सुपीक असेल तर पीक तेवढंच चांगलं येईल ना. त्याच्यामुळे हा या प्रकारे कोळसा तयार झाला पाहिजे. यामध्ये 411 ग्राम कार्बन तयार होते. तसेच 11.3 ग्राम फॉस्फरस तयार होते व 3.7 ग्राम नायट्रोजन हे तिन्ही प्रमाण असते. यामुळे आपल्याला जमिनीला चांगल्या प्रकारे फायदा होते. तसेच या शेतकऱ्यांनी थोडं जर जैविकचा अनुसरण केला तर त्यांना कायमस्वरूपी शेती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी एकदम महत्व म्हणजे कसं आहे, जमीन आपण टिकून ठेवली तरच आपलं पीक चांगलं येईल. जमीन जर वारंवार तुम्ही त्या जमिनीला काही असं दिलं नाही, जसं तिला आवश्यक जे घटक आहे, शेणखत आहे, गांडूळ खत आहे, हे प्रत्येक गोष्ट बायोचार आहे, ही सगळ्या गोष्टी तुम्ही दिल्या पाहिजे जमिनीला. कारण तर ते तिचं जीवन आहे. ते जीवन तुम्ही तिला न देता तुम्ही सारखं दुसऱ्या पद्धतीने शेती करून पाहता, खर्च वाढत आहे तुमचं, म्हणून तुम्हाला असं वाटत आहे की आम्हाला भाव लागत नाही. पण तुम्ही याची सुरुवात करून पहा. एकदम कमी खर्चात तुम्ही शेती करू शकता. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. अजून ऍडव्हान्स मध्ये सर्व शेतकऱ्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करतो. नुसताच बायोचार मॅडमनं बनवला आहे, फार चांगलं वाटलं मला की या प्रकारचा आपल्याला जितका जास्त हा अदरकच्चा भाजलेला कोळसा करून ठेवायचा आहे. विशेष म्हणजे याला बारीक प्रमाणात कुठलं तर चालेल. विशेष मध्ये याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, मायक्रोरायझा, EM सोल्युशन असा बॅक्टेरिया टाकला, जे की लिक्विड मध्ये आपण तयार करून घ्यायचा, याच्यावर टाकून द्यायचा. टाकल्याच्या नंतर गुळाचं पाणी पण याच्यावर टाकायचं. याचं जे मिश्रण झालेलं आहे तुम्ही गांडूळ खतामध्ये मिक्स करून किंवा शेणखतात कुजलेल्या शेणखतामध्ये ओल्या स्वरूपात हे प्रत्येक शिफ्ट मागे स्प्रिंकलरच्या तुम्ही देऊ शकता. एकदम चांगला उपयोग आहे. जसं की मी दरवर्षी माझ्या शेतात प्रॅक्टिकल मी करत आहे, पण आता सुरुवात झालेली आहे की माझ्या गावामध्ये जसे की आमचे दरवर्षी सातव जे मामा आहेत ते करायचे, त्यांना नियोजित त्यांचा गड्डा इथंच आहे. माझा सर्व शेतकऱ्यांना म्हणजे आग्रह आहे की बायोचार हा बनावा. यानं जसे की शेतीत मॅडमनं सांगितल्याबद्दल कार्बन, फिर्बन, नायट्रोजन, फॉस्फरस हे सगळं वाढते आणि शेतीला आपल्या उपयोगी पडते. हे बस एवढेच माझे 2 मी शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.